Sponsored by Dr. Asadullah Khan English Medium School, Solapur. Admissions are open. गटर का पानी पी को मरने से तो बेहतर लगता। आत्मदान कर दो, आयुक्त के सामने बेहतर रहेगा मेरा तो। सोलापूर शहरातील शास्त्री नगर परिसरात असलेल्या ताशकंद रोड या परिसरात मी सध्या उभा आहे। या ठिकाणी आज तुम्हाला एक धक्कादायक माहिती अशी दाखवणार आहे की नुकताच तुम्हाला माहित आहे की 10 दिवसांपूर्वी सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये 2 चिमुकल्यांचा दूषित पाण्याच्या कारणाने मृत्यू झालेला होता। महापालिका त्यावेळेला जागी झालेली होती, परंतु नंतर महापालिका प्रशासन देखावा करत आहे का असंच म्हणावं लागेल, कारण या परिसरात सुद्धा ड्रेनेजच्या पाणी जे ड्रेनेज तुंबल्यानंतर ते बाहेर येत आहे आणि हेच पाणी जे आहे तुम्ही पाहू शकता दृश्यांमध्ये की कशा पद्धतीने नळाच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये हे पाणी सध्या जात असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। दृश्यामध्ये पहा तुम्ही, त्या ठिकाणी ड्रेनेजची पाण्याची लाईन आहे आणि त्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा लाईन आहे आणि हे पाणी सध्या मिक्स होत असताना पाहावयास मिळत आहे। आणि हे दूषित पाणी जे आहे ते एका इथल्या नागरिकांनी या डब्यामध्ये बरणीमध्ये भरलेला आहे। हा जो पाणी आहे तो पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये आलेला ड्रेनेजचं घाण पाणी आहे। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचं घाण पाणी आहे। हे पाणी नागरिकांना इथं नाईलाज असतो पिण्यास भाग पाडल्या जात आहे। महापालिका पुन्हा एकदा या ठिकाणच्या शास्त्रीनगर भागामध्ये जर कोणाचा जीव गेला तर महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी हेच याला जबाबदार असतील। या ठिकाणचे नागरिक आहेत आपल्या सोबत, ते नेमकं काय म्हणतात ते आपण पाहूया। काय झालेलं आहे नेमकं आणि काय परिस्थिती आहे इथे? माझं नाव अमीर अहमद शेख आहे, मी राहणार इथला शास्त्रीनगर मधला साहेबनगर। गेल्या 30 दिवसापासून ज्या दिवशी रमजान सण होता 31 मार्च दिवशी, त्या दिवशीपासून ह्या साईडची जे ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे तेव्हापासून आम्ही प्रत्येक वेळेस तक्रार देऊन पण त्यांनी त्या योग्य रीतीने ऍक्शन घेतलेलं नाहीये। कोणाकडे तक्रार दिली होती? झोन ऑफिसरचं लेखी तक्रार दिली आहे का? लेखी नाही, तोंडी दिलेली आहे मी। त्यात माझ्याकडनं चूक झाली, ऍक्च्युली मी ड्रायव्हर आहे, मी रेग्युलर घरी नसतो, मी प्रत्येक वेळेस गाडीत बाहेर असतो, पण ज्या दिवशी पाणी येतं प्रत्येक वेळेस पाहायला भेटायला आहे। आणि असल्या नळातनं पाणी आलेलं आहे, नळाचं पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधलं, पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधलं पाणी आहे। जर असलं दूषित पाणी पिऊन जर आमच्या घरच्यांना काय होत असेल, असलं करण्यापेक्षा मी स्वतः आत्मदहन करणं योग्य वाटेल मला आयुक्तांसमोर। माझा हे इशारा आहे, नाही आहे, माझी विनंती आहे त्यांना सांगायचं आहे। म्हणजे जर तुम्ही दूषित पाण्यामुळे कोणाचा जीव घरात जाण्यापेक्षा त्यापेक्षा त्यांचा आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे मी क्लिअर कट। जर योग्य रीती याच्यावर ऍक्शन झाला नाही तर जर माझ्या घरातल्याला काही झालं याचा पूर्ण जिम्मेदार आयुक्त असेल, आरोग्य अधिकारी जे आहेत त्यांनी पूर्ण या गोष्टीचा जबाबदार असतील असं मला सांगायचं आहे। आरोग्य अधिकारी राखी मॅडम, आम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, तसेच जे संबंधित आरोग्य अधिकारी असतात ते असू दे किंवा नळ पाणी पुरवठा ड्रेनेज लाईनचे बघणारे संबंधित अधिकारी असतो, त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी या एकदा आणि पहा कशा पद्धतीने ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे, पाणी बाहेर पडतंय, वाहत आहे आणि नागरिकांना जे पिण्याच्या पाण्याची लाईन असते त्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये हे पाणी जात आहे। जर त्यामुळे जर पुन्हा एकदा कोणाचा जीव गेला तर तुम्ही सगळे संबंधित अधिकारी याला जबाबदार असतील असं इथले नागरिक सांगत आहेत। तसंच ते आत्मदहनाचा इशारा आमच्या माध्यमातून देत आहेत। आयुक्त साहेब, तुम्ही त्वरित कोणाचा जीव जाण्या अगोदर इथं लक्ष द्या, एवढीच आम्ही आझादी बचावच्या माध्यमातून देखील आपल्याला विनंती करत आहोत। काय प्रॉब्लेम आहे इथं? गटारचं पाणी येत आहे, नळामध्ये पण गटारचं पाणी येत आहे, ड्रेनेज कुठलाय कोण बघायला तयार नाही इथं। आणि रोज कंप्लीट केलंय तरी पण 8 दिवसानंतर गटार भरतंय, सगळं राडा तर घरात सगळं राडा पाणी चाललंय आणि गटार घरात यायला लागलंय सगळं, तुम्ही बघा कोण नाही। त्याच्यामुळे ते संयुक्तला सांगायचं गटारचं ड्रेनेज क्लिअर करायचं सगळं। ते नळाचं पाणी आलंय ते सगळं गटारचं पाणी यायला लागलंय, आत सगळं घाण वास यायला लागलाय पाण्यात, पिण्याच्या पाण्याचं, तर कसं करायचं ते सांगायचं। बघा तुम्ही पाहू शकता की या दृश्यांमध्ये कशा पद्धतीने लहान लेकरं चिमुकले आहेत आणि दूषित पाणी त्यांना पिण्याचं जे अडचण निर्माण होत आहे ते तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या घरांमध्ये असं ड्रेनेजचं पाणी जातोय। जर लोकांचा जीव गेला तर हेच अधिकारी याला जबाबदार राहतील, हे मात्र निश्चित आहे। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन दिन के अवसर पर नर्सरी, LKG, UKG की एडमिशन पर 3000 रुपयों का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपयों की छूट।
स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं, ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं, ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन। आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।